ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12वा. भक्तियोग. अर्जुनाची शंका भाग 4. ओव्या आहेत 28 ते 34. व्यक्त व अव्यक्त ही दोन रूपे एकरूपच असताना भगवंतांनी 11व्या अध्यायात सांगितलं होतं की माझ्या अव्यक्त स्वरूपाकडे लक्ष दे. हे ऐकून ज्ञानदेवांच्या अर्जुनाने आपली प्रश्न विचारण्यामागची भूमिका विशद केली व ज्ञानदेवांचा अर्जुन आता भगवंतांना आपला प्रश्न विचारत आहे. जे देवा तुम्ही नावेक अंगीकारिले व्यापक, ते साचची की कवतिक हे जाणावया. हे श्रीकृष्ण, तुम्ही जी मागे क्षणभर व्यापक रूपाची ग्राह्य म्हणून शिफारस केली ते तुमचे प्रतिपालन खरोखर मनापासूनचे आहे किंवा तो क्षणभर तुम्ही केलेला विनोद आहे हे नीट समजून यावे म्हणून मी आपल्याला हा खुलासा विचारित आहे. तरी तुझ लागी कर्म तूची जयाचे परम, भक्तीसी मनोधर्म बिकोनी घातला. तरी जे भक्त तुझ्या प्राप्तीकरता कर्म करतात व तू ज्यांची परमगती आहेस व ज्यांनी आपले सर्व संकल्प तुझ्या भक्तीला विकल्यासारखे वाहिलेले आहेत. इत्यादी सर्वांपरी जे भक्त तू ते श्रीहरी बांधोनी या जिव्हारी उपासिती. हे कृष्णा, या व अशाच इतर सर्व प्रकारांनी जे भक्त तुला आपल्या अंतःकरणात दृढ धारण करून तुझी उपासना करतात आणि जे प्रणवा पैलीकडे वैखरी येसी जे कानडे काही सयाही सांगडे नव्हेची जे वस्तू, आणि जी वस्तू ओंकारा पलीकडे आहे व वैखरी नावाच्या वाचेस जी दुर्बोध आहे व जी वस्तू कशाही सारखी नाही, ते अक्षर जी अव्यक्त निर्देश देश रहित सोहम भावे उपासित ज्ञानी येजे. ती वस्तू अविनाशी व इंद्रियांना विषय न होणारी आहे. ती वस्तू दाखवता येण्याजोगी नाही व ती देशाने मर्यादित नाही अशी आहे. अशा वस्तूची जे ज्ञानी ती वस्तू मी आहे अशा भावनेने उपासना करतात. तया आणि जी भक्ता येरा येरा माझी अनंता कवणे योगू तत्वता जाणीतला सांगा. महाराज, असे ते वर सांगितलेले योगी व भक्त या दोहोंपैकी कोणी एकाने हे अनंता खरोखर योग जाणला सांगा बरे. इया किरीटीची या बोला तो जगतबंधू संतोषाला म्हणे हो प्रश्नो भला जाणसी करू. या अर्जुनाच्या बोलण्याने ते जगतबंधू श्रीकृष्ण परमात्मा संतुष्ट होऊन म्हणाले, अरे अर्जुना, तू प्रश्न करण्याचे चांगले जाणतोस. व्यक्त व अव्यक्त ही दोन्ही रूपे एकाच योग्यतेची आहेत असा अर्जुनाचा अनुभव होता. हे ज्ञानदेवानी सुवर्णाच्या व अमृतसागराच्या दृष्टांतानं समजावून दिलं. अशी एकच योग्यता असताना भगवंत अर्जुनाला गावढीया असं म्हणून चतुर्भुज रूपाची आस्था सोड व विश्वरूपाची उपेक्षा करू नकोस, तर आपले प्रेम विश्वरूपापाशीच ठेव असे सांगत होते. म्हणून अर्जुन भगवंतांना विचारत आहे की तुम्ही जे थोड्या वेळाकरता व्यापक रूप धारण केले होते ते तुमचं खरं स्वरूप होतं की ती लीला होती, केवळ चमत्कार होता. तुम्ही व्यापक स्वरूपाची वाखाणणी केलीत ती खरंच मनापासून केली होती की माझी चेष्टा केली होती की माझी तुम्ही परीक्षाच घेत आहात. काही भक्त तुम्हालाच परम आराध्य मानून तुमच्यासाठीच कर्मे करतात आणि तुम्हाला सर्वतोपरी भसतात. तुम्हीच त्यांची परमगती आहात. आपले सर्व संकल्प त्यांनी तुमच्या भक्तीला जणू विकून टाकलेले. तर दुसरे काही भक्त निर्गुण निराकार अशा परब्रह्माची उपासना करतात असं अर्जुन सांगत आहे. ते परब्रह्म कसं आहे त्याचं वर्णन करताना ज्ञानदेव म्हणतात की ती वस्तू ओंकाराच्या पलीकडे असून वाचेसही दुर्लभ आहे. ती कशासारखी आहे असे म्हणून सांगावे तर तेही सांगता येत नाही. आपल्याला जी गोष्ट देश व काल यांनी मर्यादित झालेली असते तीच इंद्रियांच्या सहाय्याने जाणून घेता येते. पण परब्रह्म वस्तू अशी देशकालाने मर्यादित झालेली नाही, त्यामुळे ती इंद्रियांनी जाणून घेता येणारी नाही. आणि अशा त्या वस्तूचे म्हणजेच परब्रह्माचे जे स्वरूप आहे तेच माझं स्वरूप आहे अशा भावनेनं ज्ञानी भक्त भगवंतांची उपासना करतात. 32व्या ओवीत परब्रह्माचे वर्णन करताना ज्ञानदेवानी निर्देश देश रहित अशा एका विशेषणाची योजना केलेली आहे.
ती बहुधा भगवंतांच्या उत्तरातील 3ऱ्या श्लोकातील अनिर्देश्यम या पदावरून केलेली असावी. असे जे अव्यक्त त्याचे उपासक कोण व ते कशी उपासना करतात याचे उत्तर देताना ज्ञानदेव म्हणतात की त्या अव्यक्ताची उपासना योगी सोहम भावाने म्हणजे मी तेच ब्रह्म आहे अशा भावाने उपासना करतात. आता अशा उपासना करणाऱ्या अशा 2 प्रकारच्या भक्तांमध्ये परमात्म्याचं खरं स्वरूप कोणाला कळलं? त्यांच्यातील योगवित्तम असा कोण आहे असा अर्जुनाचा प्रश्न आहे. योगविद म्हणजे योग जाणणारा व योगवित्तम म्हणजे योग जाणणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ. एकूण या दोघांमध्ये तत्वतः योग कोणी जाणला असं अर्जुनानं विचारलेले. भगवंत अर्जुनाचा प्रश्न ऐकून संतुष्ट झाले व त्यांनी त्याच्या प्रश्न विचारण्याचे कौतुकही केले. कारण प्रश्न कसा विचारावा त्याचा अर्जुनाने जणू वस्तुपाठच दिलेला होता. श्रीकृष्णांना ज्ञानदेवांनी जगतबंधू असं विशेषण योजलेले व भगवंत सर्व जगाचेच कल्याण करणारे आहेत हा भाव सूचित केलेला आहे. आता येथे योग या शब्दाचा अभिप्रेत असलेला अर्थ कोणता त्याचा उलगडा भगवंतांच्या उत्तरात शोधावा लागेल. तो भाग आपण उद्या पाहू.